समस्येचे अनेक मार्ग पण श्रद्धेचा एकच ठाव. महाराज वीर धारेराव. कुमशेत, अकोले तालुका. शिर्डी आणि शनिशिंगणापूर सारख्या प्रसिद्ध तीर्थस्थळानंतर जर एखाद्या जागेवर अविश्वसनीय श्रद्धा आणि प्रचंड गर्दी दिसत असेल तर ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कुमशेतमधील वीर धारेराव देवस्थान. आज रविवारचा दिवस असल्याने परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली. प्रत्येकाच्या नवसाला पावणारे देव म्हणून ओळखले जाणारे वीर धारेराव महाराज आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. धार्मिक विधींनुसार आजच्या यात्रेत बोकड, कोंबडे, नारळ आणि भाताचे नैवेद्य महाराजांना अर्पण करण्यात आला. प्रत्येक भक्ताचा एकच विश्वास, धारेराव महाराज मागितलेले पूर्ण करतात, कधी नाराज करत नाहीत. यात्रेच्या दिवशी परिसरात एक विशिष्ट भक्तिभाव जाणवतो. डोळ्यात श्रद्धेचे अश्रू, हातात नैवेद्य आणि हृदयात अढळ श्रद्धा. कथेनुसार वीर धारेराव हे आदिवासी समाजाचे रक्षण करणारे योद्धा होते. कुमशेत परिसरात त्यांनी धार्मिक व सामाजिक लढाया केल्या. त्यांच्या कार्याची आठवण आजही भाविकांना वाटते. मंदिराजवळील फलकावर त्यांचा इतिहास व परंपरा जपली जात आहे. रायगड, नाशिक, पालघर, ठाणे, गुजरात, अहमदनगर आणि अगदी मुंबईमधून आलेल्या भक्तांनी कुमशेतला जीव ओवाळून टाकला. कुटुंबासह आलेल्या भक्तांनी मंदिर परिसर फुलवला. स्त्रिया, वृद्ध, तरुण, लहान मुले सगळेच भक्तिभावाने न्हालेले वातावरण. प्रत्येक रविवार इथे असाच असतो. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, अकोले यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी चोख व्यवस्था केली. गर्दी नियंत्रण, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. धारेराव महाराज हे फक्त नाव नाही, ती आहे श्रद्धेची साखळी, नवसाची पूर्णता आणि असंख्यांच्या विश्वासाचा दीपस्तंभ. अकोले 9 न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर, अकोले.
नमस्कार, मी सयाजी आसवले, कुमशेत गावातील एक डोंगर भागातील ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून या ठिकाणी कार्यरत गेल्या 2018 पासून या ठिकाणी आहे. आणि मौजे कुमशेत गाव हे नगर जिल्ह्यातलं शेवटचं टोक म्हणून या ठिकाणी त्याची ओळख आहे. पश्चिम सह्याद्रीतलं जे काही कोकण कड्यावरील धारेराव हे देवस्थान आहे, या देवस्थानला या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे. आणि त्याच्याच एक म्हणजे माझ्या अनुभवानुसार की नगर जिल्ह्यातले जे काही प्रसिद्ध देवस्थान आहेत, जसं का शिर्डी आहे, शिर्डीनंतर शनी शिंगणापूर आहे, या देवस्थानांना जी काही ज्या प्रमाणात गर्दी होते, त्यानंतर शिर्डी आणि शनी शिंगणापूर नंतर मौजे कुमशेत गावातील जे काही धारेराव देवस्थान आहे, या देवस्थानाला त्याच प्रमाणे या ठिकाणी गर्दी व्हायला लागलेली आहे. आणि येणारे भाविक हे या ठिकाणी अनेक येत असून समस्या तर खूप आहेत, परंतु त्याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे धारेराव महाराज. आणि या धारेराव महाराजांचं या ठिकाणी 2018 सालापासून जी काही ख्याती पसरलेली आहे, त्यातून लोकांपर्यंत एक चांगला मेसेज गेलेला आहे की नवसाला पावणारा धारेराव म्हणून याची ओळख जगप्रसिद्ध झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी खूप भाविक या ठिकाणी येतात, धारेराव महाराजांचं दर्शन घेतात आणि त्यांच्या समस्याचं या ठिकाणी येऊन निराकरण होतं. आणि आजपर्यंत अशी एकही व्यक्ती नाही की तो धारेरावला आला आणि त्याच्या समस्याचं निराकरण झालं नाही, असं माझ्याकडे अजून एकही उदाहरण नाही. म्हणून या ठिकाणी अनेक समस्या आहेत. जसं का धारेराव महाराजांच्या दर्शनाला येण्यासाठी खूप लांबचं अंतर आहे, त्यामध्ये रस्त्याची कामं चालू आहेत, त्यातूनही भाविकांना खूप मोठा या ठिकाणी त्रास होतो. तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येऊन धारेराव महाराजांचं दर्शन घेतात. तर त्यांना माझी विनंती आहे की धारेराव महाराजांचा जो काही इतिहास आहे, नवसाला पावणारा धारेराव आहे, याची ख्याती अनेक भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि धारेराव महाराजांची ख्याती वाढवून आपली समस्या त्यातून 100% सुटेलच असं मला वाटतंय. धन्यवाद. या ठिकाणी मौजे कुमशेत गाव आणि सह्याद्रीच्या पश्चिम घाटावर वसलेलं जे काही देवस्थान आहे धारेराव महाराज, यांचा इतिहास सांगायचा असेल तर धारेराव महाराज हे मौजे कुमशेत गावातील आशवले परिवारातील म्हणजे आमच्याच परिवारातील एक सदस्य असून ते या ठिकाणी गुरं वळण्याचं काम करत होते. गुरं वळता वळता त्यांनी या परिसरातलं जी काही सावकारशाही होती, ब्रिटिशांचा अन्याय अत्याचार समाजावर होत असताना त्यांनी डोळ्यांनी बघितला आणि त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की जसं की कोंड्या नवला असेल, गोविंदराव खाडे असतील, राघोजी भांगरे असतील, अशा क्रांतिकारकांच्या बरोबरीनं त्यांनी पण या ठिकाणी सावकारांच्या आणि इंग्रजांच्या विरोधात जो काही बंड केला, तो बंड उभारून नगर जिल्ह्यातील अकोले तालुका, शहापूर, मुरबाड, जुन्नर, सिन्नर या तिन्ही चारी तालुक्यामध्ये त्यांनी सावकारांच्या विरोधात आणि इंग्रजांच्या विरोधात हा फार मोठा बंड या ठिकाणी त्यांनी उभा केलेला असून त्यांनी या परिसरातील आदिवासी बांधवांना आणि इतरही समाजातील बांधवांना न्याय देण्यासाठी धारेराव महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि ते या ठिकाणी गेल्या कित्येक वर्ष सरकारच्या विरोधात, सावकारांच्या विरोधात बंड करून समाजाला न्याय देण्याचं काम धारेराव महाराजांनी केलेलं आहे. आणि ते या समाजातील एक वीर पुरुष म्हणून या ठिकाणी ते अमर राहिलेले आहेत. त्यांचा कुठेही असं मृत्यूची नोंद नाही. असे हे आदिवासी समाजातील एक वीर पुरुष म्हणून या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. आणि त्यांची ख्याती वीर धारेराव म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि आज सर्वजण या ठिकाणी जे येतात ते नवसाला पावणारा धारेराव म्हणून या ठिकाणी त्याची ख्याती गायली जाते. आणि हीच बातमी आपल्या अकोल्याचे जे काही नवीन न्यूज चॅनल आहे त्यांनी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर त्यांनाही मी या ठिकाणी ते धारेराव महाराजांच्या दर्शनाला पण आले, धारेराव महाराजांची बातमी केली, अनेक भाविकांच्या समस्या जाणून घेतल्या, या गावातीलही काही समस्या जाणून घेतल्या.
धारेराव महाराजांची ख्याती अनेक भाविकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतायत. तर त्यांनाही मी माझ्या गावाच्या वतीनं सरपंच यांना त्यांनाही धन्यवाद देतो आणि याही पुढे त्यांनी अशाच पद्धतीनं काम करावं असे मी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा पण देतो. धन्यवाद. आणि आपण सर्वजण जे भाविक ह्या सर्व गोष्टी पाहत असाल, अकोले 9 न्यूजच्या बातम्या पाहत असतील, त्यांचं व्हिडिओ पाहत असाल, तर आपण त्यांना जरूर सबस्क्राईब करा आणि त्यांचा व्हिडिओ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन आपल्या परिसरातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.